मी असाच आहे बाबा, मी असंच बोलतो, मी डायरेक्ट बोलतो म्हणून सगळ्यांना राग येतो. अशा 5 कोणत्या गोष्टी ज्या आपण थांबवल्या पाहिजेत. समोरच्याला त्याची काही व्हॅल्यूच राहत नाहीये, काहीच गरज नाहीये ओरडून ओरडून सगळ्यांना एक्सप्लेन करत बसण्याची. मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे कशाची कमतरता आहे? नवीन वर्षाचे सगळ्यांनीच खूप सारे संकल्प केले असतील, कुणाचे काय तर कुणाचे काय. पण आज एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल की नवीन वर्षात काय करायचंय ह्याच्यापेक्षा काय थांबवायचंय याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपलं नवीन वर्ष 360 मध्ये बदलू शकतं. नवीन वर्षामध्ये बऱ्यापैकी सर्वांनीच काही काही गोष्टी ठरवल्या असतील, हे करायचंय ते करायचंय असं करायचंय. पण याच्यापेक्षा खूप महत्वाची गोष्ट एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल, ती म्हणजे काय करायचंय ह्याच्यापेक्षा आपल्याला काय थांबवायचंय. नवीन वर्षात आपण अशा कुठल्या गोष्टी करायच्या थांबवूया जेणेकरून तेच रिपिटेशन पुन्हा पुन्हा होणार नाहीये. कारण संकल्प तर आपण करतोच, पहिला 1 महिना कसा तरी तो फॉलोही होतो, पण आयुष्यभर किंवा पुढचे 1 वर्ष तो टिकेल असं कधीच होत नाही. तर काय गोष्टी थांबवूया जेणेकरून आपला हा संकल्प, आपलं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने आपण बदलू शकतो. अशा 5 कोणत्या गोष्टी ज्या आपण थांबवल्या पाहिजेत. आता मी तुम्हाला काही 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या कदाचित तुम्हाला तिखट वाटतील, पण सायकोलॉजीच्या भाषेत याला रॅशनॅलिटी म्हणतात. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना खुश करणं थांबवा. बऱ्यापैकी आपण यांना चांगलं वाटावं आपल्याबद्दल, त्यांना चांगलं वाटावं आपल्याबद्दल, त्यामुळे आपण सगळ्या लोकांना खुश करण्याच्या नादाला लागलेलो असतो आणि त्याच्यामध्ये आपली स्वतःची खूप भावनिक झीज होते. सगळ्यांना खुश करणं कधीच शक्य होणार नाही हे स्वीकारा आणि जेवढं तुमच्याच्याने शक्य आहे तेवढंच करा, जेणेकरून तुम्हीही खुश राहाल आणि तुमच्याकडून असलेल्या इतरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही लिमिटमध्ये राहतील. दुसरी गोष्ट, स्वतःला जस्टिफाय करणं बंद करा. काहीच गरज नाहीये ओरडून ओरडून सगळ्यांना एक्सप्लेन करत बसण्याची. त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण स्वीकारू आणि स्वतःला बदलू. काहीच गरज नाहीये मोठमोठा आवाज करून खूप सारा शोर शराबा करण्याची. जे तुमचे आहेत ते नक्कीच तुम्हाला समजून घेतील आणि जे तुमचे नाहीत त्यांना तुम्ही कितीही ओरडलं, कितीही गोंधळ घातला तरी काहीही फरक पडणार नाहीये. बेटर वे आहे जस्टिफिकेशन थांबवणं, शांत राहणं आणि आपलं काम शांततेने करत राहणं. तिसरी गोष्ट, अनादराने खरं बोलणं थोडंसं टाळा. बऱ्यापैकी मी असाच आहे बाबा, मी असंच बोलतो, मी डायरेक्ट बोलतो म्हणून सगळ्यांना राग येतो असं बोलून आपण समोरच्या माणसाला हर्ट करत असतो. तुम्हाला जर खरंच बोलायचंय, तुम्हाला जर त्यांना समजावूनच सांगायचंय तर एक सॉफ्ट भाषा वापरा. त्यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. समोरच्याच्या भावना न दुखवता त्याला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर आणखी एक महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे शांत राहा. चौथी गोष्ट, ओव्हर गिव्हर बनू नका. कधी कधी आपल्याला आपण एखाद्यामध्ये स्वतःला ओततोय का नक्की आपल्या भावना एक्सप्रेस करतो ह्याच्यातला फरकच कळत नाही. आपण इतकं देतो इतकं देतो इतकं देतो की समोरच्याला त्याची काही व्हॅल्यूच राहत नाहीये. बेटर वे आहे इमोशन्स पॉझिटिव्हली व्यक्त करा. अगदी थोडक्यात. पाचवा आणि सगळ्यात 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 जास्त महत्वाचा पॉइंट म्हणजे आत्मसमाधान शोधत बसू नका, तर आत्मचिंतन करा. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे कशाची कमतरता आहे? तुमच्याकडे तर सगळं आहे. भावना व्यक्त करायला माणसं असतील, तुमच्याकडे तुमचं हेल्दी आरोग्यदायी शरीर आहे, तुमच्याकडे त्याच्यापेक्षाही महत्वाचं एक दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनाला थोडंसं सकारात्मक केलं तर प्रत्येक गोष्टीवरती आत्मचिंतन करून तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सेट करू शकता. आहे तेच मॅनेज करायला शिका. ते बहरेल पण आणि वाढेल पण. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप आनंदी, प्रेमळ आणि आरोग्यदायी शुभेच्छा. हे झालं नवीन वर्षासाठीचं रॅशनल थिंकिंग. असं रॅशनल थिंकिंग आपल्या युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि अनुभवायला पण मिळेल. तर आणखी अशा साऱ्या व्हिडिओजसाठी, आणखी रॅशनली विचार करण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.